सुप्रभात मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. माझं नाव आहे गौरांग सावंत आणि सांगितल्याप्रमाणे आज आहे रविवार. तर तर पुन्हा एकदा रविवारचं मी काहीतरी कुक करणार आहे. सो आज मी ठरवलं आहे मसाला आमलेट पाव बनवण्याचं. तर विसरलो होतो मी नाव त्याचं, त्याला काय म्हणतात तसं. मी चिकन आमलेट पाव बोलणार होतो. सो बट ठीक आहे, मसाला आमलेट पाव बनवणार आहे. तर खूप छोटीशीच रेसिपी आहे. लगेच हा व्हिडिओ खूप छोटा असेल. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर आवडेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. त्याचबरोबर तुम्ही पण तुमच्या फॅमिली मेंबर्सना ही जी रेसिपी आहे मसाला आमलेट पावची, ती तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता. हार्डली खूप कमी सामान लागतं, घरातलंच सामान आपण यूज करू शकतो ते बनवण्यासाठी. खूप इझिली अवेलेबल आहे मार्केट्समध्ये सुद्धा, तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही आहे. सो आपण चालू करूया. जातो मी लगेच खाली आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आपण आता सुरुवात करूया. एक भांडं घेतलं आहे मी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कापून ठेवलेली आहे. पाव आहे तिकडे, अंडी आहेत, सॉस आहे, हळद, मीठ, मसाला आणि तेल. तर चालू करूया. तर पहिलं अंडा तोडून घेऊया मस्तपैकी. उप्स झालेलं आहे पहिलाच फोडण्यामध्ये. तर हळू मला शिकल्या पाहिजे सगळ्या गोष्टी करायला. अंडे फोडायची प्रॅक्टिस नाही होईत, केली पाहिजे मला. हे मी मृगाच्या गाड्यांचे अंडर करत नाही आहे, हे मी स्वतःच बघितलं आहे आणि स्वतःच काहीतरी एक्सपेरिमेंट करतो आहे. सो आय होप हे चांगलं बनेल आणि चांगला बनेल असं नाही, बनेलच. आता अंडे सगळे मी टाकलेलं आहे. आता मी काय करतो, थोडा कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, मसाला, मीठ, उलटं झालं, मसाला, मीठ आणि हळद टाकून घेईल. थोडं पहिला कांदा टाकूया हलका, थोडंसं मिरची टाकूया थोडीशी. जास्त मिरची टाकून आता खूप तिखट बनवून जाईल. थोडा टोमॅटो अजून थोडा टाकावा लागेल. अजून कांदा टाकूया. कोथिंबीर घेऊया थोडीशी, कोथिंबीर, हळद कलरसाठी, थोडं मीठ आणि इन दी एंड आपण थोडं मसाला टाकूया. मी सारख्या रेसिपीचं नाव विसरून जातो मध्ये मध्ये. त्याला मी चांगलं मिक्स करून घेतो त्या भाकण्याने. त्याला काय बोलतात जे माझ्या हातात आहे, तुला पण माहिती. मस्तपैकी ढवळून घ्यायला. तर मग अशी थोडा वेळ पूर्वी आम्ही गॅस ऑन ठेवला होता, तव्याला गरम करत. आता मी थोडंसं हलकं तेल घेतोय आणि या तेलाच्या मदतीने बस फ्राय केला पाहिजे. अजून तो टाकावा लागेल हलका, सईकडे इक्वल प्रपोर्शनमध्ये ते गेलं पाहिजे. हलका इकडे. आता मी काय करेन, हा जो मी तयार केलेला आहे अंड्याचं जे मिश्रण, ठीक आहे, आमलेटसाठी, ते मी ह्याच्यामध्ये पोर करीन आणि त्या दरम्यान मी या 2 पावांना हाफमध्ये कट सुद्धा करेन. तर पहिले पोर करून घेऊया याच्यामध्ये हलका. चमचा घ्यावा लागेल मला एकदा. आणि या पावांना आपण, माझा अंडा गोलमध्ये आलेला नाहीये, या 2 पावांना मी हाफ्समध्ये कट केलेलं आहे, ठीक आहे. पहिलं उलटा ठेवूया याच्यावरती, असं थोड्याला गरम होऊ दे. थोडं अंड्याचं जे मिक्सचर आहे ते या पावाच्या आउटर साईडला लागू दे, बाहेरच्या बाजूला.
हे झाल्यावरती याला परत सरळ करून टाकूया. नंतर मग त्याला नॉर्मल आपण आमलेट कसं सोडतो फ्राय होण्यासाठी तसं सोडून देऊया. ओप्स वाट लागलेली आहे इकडे. आमलेट माझं तुटलेलं आहे. ठीक आहे हरकत नाही. तसं पण आपल्याला दोन्ही साईड खायचीच आहे. ठीक आहे, आता आपण थोडं फ्राय व्हायला सोडून देऊया थोडा वेळ. बऱ्यापैकी हे मला असं वाटतं फ्राय झालेलं आहे. तर त्याला आपण परतूया, कुठलं करूया. येस, थोडा पावाला पण फ्राय होतं. इकडे थोडं माझं आमलेट मग हे जे तुटलं ते बाहेरच्या बाजूला लागलेलं आहे. ठीक आहे, होतं. फर्स्ट टाईम कुकिंग करतोय मी. याला पण आपण थोडा वेळ ठेवूया असंच. तोपर्यंत टिश्यू घेऊन याला आता हाफमध्ये कट करूया. ओके, हा जो भाग एक्स्ट्रा आहे त्याला साईडला काढायचा. येस, असा. ओके, आणि थोडंसं हलकं केचप टाकूया आतमध्ये. जास्त नाही टाकायचं, एकदम स्लाईट टाकूया. आणि गॅस कमी करून त्याला एकमेकांवरती असं टाकून द्यायला. आणि अगेन जो थोडा असा थोडा आपण चांगल्याला गार्निशिंग करूया. गॅस बंद करूया. आणि हा आपला पहिला मसाला आमलेट पाव तयार झालेला आहे. असंच आपण दुसरा सुद्धा बनवूया. तर आता आपण सेकंडवाले घेऊया. त्याला पोर करूया. आय होप हा बरोबर प्रॉपर गोल शेपमध्ये बनेल. येस, आणि याला थोडंसं फिरवूया आपण तव्याला. ओके, परफेक्ट. ऑलमोस्ट हा गोलमध्ये बनलेला आहे. सॉरी, थोडाफार अनुभव आलेला आहे. आणि या पावांना आता परत हाफ पार्टमध्ये करून जसं मगाशी आपण केलं आउटर साईड वर फर्स्ट टाईम. ओके, 2 करू शकतो आपण याच्यामध्ये. अजून एक पाव घेऊया, 1 मिनटं. कारण आपला हा आमलेट बऱ्यापैकी मोठा आहे. अरे दीदी थांब ना दीदी. थोडं गरम करू दे परत पावांना. झालं असेल थोडंसं. चांगलंच. आय होप हा बेस्ट बनतोय अजूनपर्यंत तरी. ओके, नंतर मला आपण थोड्या वेळाने परतूया. त्याला आपण परतूया. स्लो करूया गॅसला थोडंसं. ओके, खूप डिफिकल्ट आहे. याला हाफमध्ये कट करायचं. पहिल्यावाला थोडा आपला तुटला होता, बट हा वाला एकदम परफेक्ट बनला आहे. ओके, उलटी बाजू परत नीटपैकी फ्राय होऊन जाऊ दे. मग असं याच्यावरती आपण केचप टाकणार आहोत थोडंसं. मी आता गॅस बंद करतोय. सॉरी. आणि सॉस टाकलेला आहे मी याच्यावरती. आता आपण नीटपैकी ठेवून देऊया एकमेकांवरती. फर्स्टवाला थोडासा खराब बनला होता, बट हा एकदम परफेक्ट बनला आहे. हा एक थोडं एकमेकांना चिटकलेलं आहे. त्याला आपण ब्रेक करूया 2 हाफ्समध्ये. येस, आणि हा याच्यावरती असा. ओके, गॅसच्या बाहेर आलेला तवा. ओके, डन. गॅस बंद केलेला आहे.
आणि याला पण मी आमच्या या प्लेटवर काढतो. प्लेट छोटी पडते ना. डन. तर राहू दे असं, प्रॉब्लेम नाही. आणि इकडे आपली डिश रेडी आहे. मी थोडं गार्निशिंग करण्यामध्ये खराब आहे, सो प्लीज एक्सेप्ट करून घ्या. आणि सेकंड मला आपलं जे होतं ते एकदम बेस्ट बनलं होतं. फर्स्ट मला थोडंसं कुस्कर गेलं बिकॉज ऑफ आमलेटचा शेप, आणि आमलेट पण पावाला चिटकलं होतं. त्यामुळे आता आपण टेस्ट करूया, खाऊया कसं आहे आणि बघूया. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. आणि जर तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या संडेला. मी परत एक काहीतरी नवीन डिश बनवून छोटीशी आणि आपल्यासमोर पेश करेन. थँक्यू.